नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। बिनविरोध निवडणूक घातक असते असे म्हणत त्यांनी हा अर्ज भरल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। अहिल्यानगरमधील पारनेर पोलिसांनी दिव्यांग मुलाचा आजार बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून एका 40 वर्षीय महिलेवर 2 वर्षे अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा राजू दिवटेला बोल्हे गावातून बेड्या ठोकल्या आहेत। या भोंदूबाबाने पीडित कुटुंबाची 6.5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचंही तपासात उघड झाले असून न्यायालयाने त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जळगाव विधान परिषद निवडणुकीत तब्बल 16 उमेदवारांनी शड्डू ठोकल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर अंतर्गत नाराजी आणि मतांच्या विभाजनाचे मोठे संकट उभे राहिले आहे। भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीचे गणित बिघडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। धुळे जिल्हा हा देशात सोलर हब म्हणून विकसित झाला असून कुसुम योजनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी सोलर हब निर्माण करून शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचा शासनाचा मानस असल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलंय। बळसाणी येथे महावितरणच्या नवीन उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते, ज्यामुळे परिसरातील 12 गावांचा वीज प्रश्न कायमचा सुटणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 33 जलसाठ्यांमधून 10 लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। या गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढणार असून गाळ वाहून नेण्यासाठी पात्र शेतकरी, अल्पभूधारक तसेच विधवा आणि दिव्यांग शेतकरी कुटुंबांना सरकारतर्फे थेट अनुदान दिले जाणार आहे।